नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की छोटी ब्लाऊज पीसच्या कापडापासून झोळीची पिशवी कशी शिवायची ती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कसं होतं मैत्रिणींनो, आपण अचानक कुठेतरी जातो बाहेर वगैरे कामानिमित्त, आणि मग अचानक भाजी तर विकायला येते किंवा फळं तर विकायला येतात आणि आपल्याकडे पिशवी अजिबात नसते. आणि मग त्यावेळेस काय वाटतं आपल्याला, ती वस्तू घ्यावी किंवा भाजी घ्यावी, फळं घ्यावी असं आपल्या लक्षात नंतर येतं. मग त्यावेळेस आपल्याकडे पिशवी नसती आणि त्यामुळेच मी म्हटलं आज आपण झोळीची पिशवी शिवूया. आता ही पिशवी तुम्ही एकदम छोटी रुमालासारखी घडी करता येते आणि तुमच्या पर्समध्ये, तुमची गाडी असेल तर डिक्कीमध्ये, कुठेही तुम्हाला ठेवता येते. आणि जरी तुम्ही बाहेर गेला, तुम्हाला काही अर्जंट घ्यायचं झालं तरी तुम्हाला आता प्रश्न पडणार नाही, कारण ती पिशवी रुमालासारखी घडी सुद्धा होते. आणि ती घडी करून पर्समध्ये कशी बसते ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, बऱ्याच ताईंच्या खूप छान कमेंट आल्या, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद मानते. कारण छान कमेंट करायला सुद्धा फार मनाचा मोठेपणा लागतो. आणि तुम्ही सर्वांनी खूप मला सपोर्ट केलं आणि सर्वांनी मला खूप छान कमेंट केल्या, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. तर चला मैत्रिणींनो, आपण ही झोळीची पिशवी माप घेऊन कशी शिवायची ते मी सांगते. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की झोळीची पिशवी कशी शिवायची मापे टाकून, ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी घ्यायची आहे पूर्ण उंची आपल्याला 20 इंच, बघू शकता मैत्रिणींनो. आणि रुंदी घ्यायची आपल्याला 13.5 इंच. अशा पद्धतीने उंची घ्यायची आहे 20 इंच आणि रुंदी घ्यायची आहे 13.5 इंच. जेवढा पेपरची रुंदी आहे तेवढीच मी घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, चौथा बाजू म्हणजे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जे सुट्टे पदर आहेत ते आपल्याकडे करून घ्यायचे आहेत. बघू शकता आता सुट्टे पदर मी माझ्याकडून करून घेतलेत. आता बघा 2.25 इंच घ्यायचं आहे आपल्याला वरच्या साईडचं, आणि खाली उंची घ्यायची आहे आपल्याला 7 इंच. बघू शकता वरती रुंदी आपण घेतलेली आहे 2.25 इंच, खाली 7 इंच. आणि अशा पद्धतीने आता आपल्याला पट्टीच्या साह्याने आखून घ्यायचं आहे. असं सुट्ट्या पदरला करून घ्यायचं आहे मैत्रिणी. आता बंद पदरला सुद्धा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 3 इंच आणि उंची घ्यायची आहे आपल्याला 7 इंच. कारण आपल्याला ही झोळीची पिशवी शिवायची आहे. झोळीचा आकार येण्यासाठी ही मापं घेणे गरजेचे आहेत. खाली पण 3 इंच अशा पद्धतीने चौकोन करून घ्यायचा आहे. आता मैत्रिणींनो, आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आपण जसं ब्लाऊजचं कटिंग करतो पिसावर, त्या पद्धतीने गळ्याचा आकार गोल आकार असं करून घ्या आणि आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बाकी काहीच अवघड नाही. ही जरी मापं टाकून तुम्ही कमी जास्त जरी मापं केली तरी काहीच प्रॉब्लेम नाही उंचीला रुंदीला. आता मी एवढ्याच मापाची शिवणार आहे की जेणेकरून खूप सुंदर माटसूट दिसावी, आपल्या पर्समध्ये बसावी. आणि एक ब्लाऊज पीसच्या मापाची ही मी पिशवी शिवलेली आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता. आता हे कटिंग आपल्याला कापडावर ठेवायचं आहे. तुमच्या घरात कोणतंही कापड असू द्या, डायरेक्ट कापडावर कटिंग करू नका मैत्रिणींनो, मापं चुकण्याची शक्यता असते. तुम्ही पहिल्यांदा पेपर कटिंग करा आणि मगच तुम्ही कापडावर तो पेपर ठेवून मग मापं घ्या. डायरेक्ट केलं की मापं कमी जास्त होऊ शकतात, त्यामुळे कापडाचं नुकसान होऊ शकतं. म्हणून थोडा वेळ लागू द्या, पण अगोदर तुम्ही पेपर कटिंग करून घ्या. तर बघू शकता अशा पद्धतीने जे आखलेलं आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. खूप सोपी पद्धत आहे, काहीच किचकट मी शिकवलेलं नाही. चैन वगैरे काहीच लावायचं नाही, किचकट पद्धत काहीच नाही. आणि 5 ते 6 मिनटात ही पिशवी ओके होते. आता मी तुम्हाला शिवून दाखवते. कडेनं जे आहे ते आपल्याला पूर्णपणे गोट घालून घ्यायचं आहे, म्हणजे टीप टाकून घ्यायचे आहे. जे काही आपण कटिंग केलेलं आहे गळा आणि मुंडा, ते पूर्णपणे कटिंग करून घ्यायचं आहे. त्याला कटिंग केल्यावर बनेलसारखा आकार झालेला आहे मैत्रिणींनो. आता पूर्णपणे आपल्याला छोटासा असा गोट घालून घ्यायचा आहे प्रत्येक ह्याला. स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका, काहीच कळणार नाही. बघू शकता सगळ्या बाजू मी शिवून घेतलेल्या आहेत. आणि आता काय फक्त बंद जोडायचे, आपली पिशवी तयार. तर बघू शकता आता काय करायचं आहे, आपली ही पिशवीची 2 पानं तयार आहेत. आता पहिल्या पानाची जी बंद आहे ते त्यालाच जोडायचे आहेत, दुसऱ्याला नाही जोडायचे, हे लक्षात ठेवा. पहिल्या पानाचे जे बंद आहे ते पहिल्या पानालाच जोडायचे आहेत, दुसऱ्या पानाला त्याचे बंद नाहीत जोडायचे. हे तेवढं लक्षात ठेवा झोळीच्या पिशवीला, तरच झोळीसारखी आपली ही पिशवी वाटणार आहे. आता दुसऱ्या पानाचे पण बंद दुसऱ्या पानालाच जोडायचे आहेत. अशा पद्धतीने बंदाला 2-3 टिपा टाका की जेणेकरून उसवू नये, पॅक बसावे आपले बंद.
आणि परत डबल टिपा टाका. बघा मी डबल पण मारलेली आहे. आता आपल्याला कडेनं डबल टिपा घालून घ्यायच्या. आपली पिशवी ओके तयार. तर ही सुद्धा पिशवी मैत्रिणींनो नक्की तुम्ही तयार करून घ्या. कारण कसं होतं आपण बाहेर जातो कामानिमित्त, मंदिरात म्हणा किंवा ऑफिसला म्हणा किंवा फिरायला म्हणा, मग अचानकच आपल्याला भाजीचा गाडा दिसतो, फळांचा गाडा दिसतो. मग त्यावेळेस आपल्याला आठवतं की हां आता कांदे संपलेले आहेत घेऊया. मग त्यावेळेस आपल्याकडे पिशवी नसते. ही जरी पिशवी तुम्ही पर्समध्ये ठेवली तर तुम्हाला कुठलंही सामान घेता येतं. त्यासाठी सुंदर छान आणि रुमालासारखी घडी होणारी ही मी पिशवी शिवलेली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ही पिशवी शिवून बघा. कारण पिशवीशिवाय आपलं काम काहीच होत नाही. काय घ्यायचं झालं तर पिशवी ही लागतेच. मग किराणा सामान असू द्या किंवा बिस्किट पुडा असू द्या, साखर असू द्या, काही ना काहीतरी आपल्याला फिरायला गेल्यावर आठवतंच. मग त्यावेळेस घेण्यासाठी आपल्याकडे पिशवी नसते. त्यासाठी ही तुम्ही पिशवी नक्की तयार करून घ्या की जेणेकरून तुमच्या पर्समध्ये बसू शकते, डिक्कीमध्ये बसू शकते, तुमच्या हातामध्ये सुद्धा बसू शकते. तर बघू शकता किती सुंदर पिशवी छान आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला जरासं अट्रॅक्टिव्ह वाटावं म्हणून एक छोटीशी फुलं मी 2 लावणार आहेत मागं आणि पुढं. तुमच्याकडे जरी काही नसेल तर तुम्ही एखादं शो बटन जरी लावलं तर चालेल आणि काहीच नाही लावलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. अशी सुद्धा खूप छान पिशवी दिसते. तर बघू शकता आता मी गोल्डन कलरची 2 फुलं लावून घेणार आहे. तर आपल्याला हाताच्या सुईने टाके घालून घ्यायचे आहेत. आता माझ्याकडे ऑलरेडी होते म्हणून मी लावत आहे. तुमच्याकडे असतील तर लावा, नसतील तर काहीच प्रॉब्लेम नाही मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने दोन्हीकडे मी आता ही गोल्डन फुलं लावून तयार झालेली आहेत. बघू शकता आपली पिशवी किती सुंदर छान आणि माटसूत तयार झालेली आहे. आता ही मी घडी करून पर्समध्ये पण तुम्हाला घालून दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो नक्की ही तुम्ही पिशवी शिवून बघा. मी खूप सुंदर आणि छान पद्धतीने स्टिचिंग आणि फिनिशिंग पण तुम्हाला सांगितलेलं आहे. कटिंग पण कसं सांगितलेलं आहे, मापं कशी घ्यायची सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला काही अडचणी आल्या तर मला नक्की कमेंट करा. मी त्याचं उत्तर नक्की देईन. बघू शकता घडी किती छान छोटी घडी झालेली आहे. आपल्या पर्समध्ये लगेच बसतं. तर बघू शकता आता मी माझ्या पर्समध्ये ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये जर ब्लाऊज पीस असेल किंवा तुमचे ओढणीची कापड असेल किंवा साडीचं कापड असेल तर नक्की अशी पिशवी शिवून बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकता किती छान आणि सुंदर आपली पिशवी तयार झालेली आहे. तुम्ही एक छोटीशी लेस जरी लावली तरी चालू शकेल. एखादं शो बटन जरी मध्ये लावलं तरी चालेल. काही नाही लावलं तरी खूप सुंदर आपली पिशवी ही दिसते. आपलं साधारणतः 5 किलो तर सामान ह्याच्यामध्ये सहज बसतं मैत्रिणींनो. कांदे, बटाटे किंवा आपण बाजारला जरी नेली तरी ह्याच्यामध्ये भरपूर सामान बसतं. किराणा सामान ही भरपूर बसतं. तर तुम्ही सुद्धा ही पिशवी नक्की शिवून बघा. नक्की तुम्हाला सुद्धा ही पिशवी जमेल. तर अशा पद्धतीने दोन्हीकडून डबल टिपा मारा, कलरचा दोरा वापरा आणि फिनिशिंग व्यवस्थित येऊ द्या. या पद्धतीने तुम्ही नक्की शिवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.